ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार, मी ज्योती निमसे. म्हणजेच सोनी मराठीवरील नवीन मालिका जी आली आहे 3 ऑक्टोबरपासून, खरंच तिचं काय चुकलं या मालिकेतली आभा. आभाबद्दल सांगायचं गेलं तर ती खूप प्रेमळ आहे. म्हणजे डेली सोपची प्रत्येक हिरोईन जशी प्रेमळ असते तशी प्रेमळ आहे, पॉझिटिव्ह आहे. पण तिच्यातला पॉझिटिव्हनेस जो आहे तो कमालीचा आहे. म्हणजे आयुष्यात कितीही काहीही घडलं ना, कितीही वाईट प्रसंग घडला तिच्या आयुष्यात, तरी ती त्यातून पॉझिटिव्ह गोष्टच बाहेर काढणार स्वतःसाठी, की म्हणजे आणि दुसऱ्याला पण ती तेवढी पॉझिटिव्हिटी देते. इतकी छान आहे आणि बबली आहे कॅरेक्टर तिचं. शिवाय खूप समजूतदार पण आहे. अशी एक छान गोड अशी आभा आहे. तुमच्या संगे लव्ह स्टोरीमध्ये कोण आहे केमिस्ट्रीमध्ये? केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघता जसं मालिकेत बघताय की श्रेयस म्हणून आहे, म्हणजेच रोशन विचारे त्याचं खरं नाव तो आहे. काय वेगळं पण आहे मालिकेत? वेगळं पण असं तसं सांगायला गेलं तर नावातच वेगळं पण आहे तसं बघायला गेलं तर. बिकॉज नाव जे आहे आपलं की खरंच तिचं काय चुकलं हे प्रत्येकजण आहे ना स्वतःशी रिलेट करणार आहे. कारण की बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं आहे ना, काही ना काहीतरी प्रसंग घडतो की आणि आपल्याला कळत नाही की अरे ह्यामध्ये माझी काय चूक होती, मला का भोगावं लागलं ते, किंवा मी काय कुठे चुकले ह्यामध्ये. स्पेशली माझ्या लाईफमध्ये तर हे खूप वेळा होतं. जो जे टायटल आहे तेच खूप अट्रॅक्टिव्ह आहे तसं बघायला गेलं तर. आणि वेगळं पण अजून एक सांगायचं झालं तर प्रत्येक कॅरेक्टरला ना एक वेगळी शेड आहे. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचा बॉन्ड वेगळा आहे. म्हणजे माझ्या आईसोबतचा बॉन्ड वेगळा आहे, माझ्या बहिणीसोबतचा वेगळा आहे, श्रेयससोबत आभा वेगळी असते, दमयंती मावशी म्हणून जे आहेत त्यांच्यासोबत प्रत्येकासोबत एक वेगळा बॉन्ड आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळं म्हणणं आहे. म्हणजे आमच्या मालिकेमध्ये प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी स्टोरी लाईन आहे आणि जी पॅरलल चालू असते. सो त्यामुळे कुठेच बोर होत नाही. एक सस्पेन्स थ्रिलचं टच आहे. अगदीच अर्थात लव्ह स्टोरी, फॅमिली ड्रामा आणि सस्पेन्स थ्रिल अशी एक कमाल स्टोरी आहे आमची. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रेक्षकांना शिकायला मिळण्यासारखं वगैरे आहे की आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं की कर्म चांगले केले पाहिजेत. सो एक तसंच आहे की तुम्ही पहिल्या एपिसोडमध्येच बघितलं असेल आभाबद्दल की तिचं घर तिच्याकडनं हिसकावून घेतलं जातं आणि मग नंतर तिची आई तिला सांगते की तुला ह्या घरी परत जायचं आहे वगैरे. सो इन शॉर्ट काय की जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला आपण काही न करता मिळणारच आहे. असं नाही होत की आपण मेहनतच नाही घ्यायची त्या बाबतीत वगैरे. अर्थात मेहनत घ्यायलाच हवी, पण जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते आपण मेहनत केल्यानंतर आपल्याकडे येणारच आहे. आणि कर्म चांगले ठेवा. कारण की दमयंती मावशींना गुरुजी एका सीनमध्ये सांगतात सुद्धा, असं एक एपिसोडसुद्धा झालेला आहे ज्यामध्ये त्या सांगतात की त्यांना वाईट स्वप्न का पडत आहेत. तर त्याचं कारण हे असतं की तुमचा भूतकाळ जो आहे त्या भूतकाळामुळे इथे तुमच्या वर्तमान काळात आता फरक पडणार आहे आणि जी ह्या घराची खरी मालकीण आहे ती परत येणार आहे. सो इन शॉर्ट सांगायचं झालं तर काय की तुम्ही जे काही कर्म करतात, आत्ता करतात किंवा भूतकाळात जे केले आहेत, सो त्याच्यावरच तुमचा वर्तमान आणि भविष्यकाळ जो आहे तो डिपेंड आहे. सो पेराल तसं उगवतं असं पण एक घेण्यासारखं आहे. खूप महिलावरती बेस आहे. इम्पॉर्टंट काय आहे का मेसेजमध्ये? वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे आता आभा जी आहे ती स्वतः एक घरकाम करणारी दाखवली आहे. सो कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं तसं बघायला गेलं तर. घरकाम करणारी म्हणजे ती इकडे श्रेयसच्या घरी जेवण वगैरे बघणं, किंवा ती खरं तसं बघायला गेलं तर ती त्या घराची मालकीण आहे, पण तरीही तिला ज्या परिस्थितीमुळे ते त्या घरात जे काही काम करावं लागतं आहे, नोकराचं वगैरे, नोकर असं नाही म्हणता येणार, पण जेवण वगैरे बघणं, सगळ्यांना काय हवं नको ते बघणं, हॉस्पिटॅलिटी मेंटेन ठेवणं व्यवस्थित. सो हे काम तिला तिथे करावं लागतं, पण तरीही ती त्या कामातही चोख आहे. सो त्यामुळे कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि वुमन एम्पॉवरमेंटबद्दल बोलायला गेलं तर प्रत्येक स्त्री जी आहे ती स्वावलंबी आहेच म्हणा, की आजकालची स्त्री तर आहेच स्वावलंबी. तर त्यावरही एक छोटंसं एक आहे की काहीच न करत बसणं असं काही मालिकेमध्ये दाखवलेलं नाही आहे, बट ती काम करते. आणि आणखी एक गोष्ट अशी सांगायला आवडेल मला की मालिकेमध्ये ना श्रेयसच्या घरी किचनच नाही दाखवलं आहे. जे किचन आहे ते फक्त आभाच्या घरात आहे आणि आभाच्या घरातूनच सगळं जेवण वगैरे बनवून त्या घरात नेलं जातं. तर ती एवढी मोठी जबाबदारी पण तिच्यावर आहे. सो ती खूप छान प्रकारे पार पडते. सो गरजेचं नाही आहे वुमन एम्पॉवरमेंटसाठी की तुम्ही बाहेर जाऊनच काम केलं पाहिजे असं. आणि मुळात पहिली गोष्ट तर कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं. सो जे आहे ते छान करा, एवढंच काय ते. तर खरंच तिचं काय चुकलं या मालिकेमधून तुम्हाला बघायला मिळणार आहे की आभा दशपुत्रे हिचं जे हक्काचं घर आहे किंवा तिच्या आईवडिलांवर जो अन्याय झाला आहे तो ती तिच्या आईवडिलांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी होते का, किंवा ते त्यांचं हक्काचं घर परत मिळवण्यात यशस्वी होते का, हे बघण्यासाठी आमची मालिका खरंच तिचं काय चुकलं हे पाहायला अजिबात विसरू नका. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. आणि सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी रोशन विचारे.
सोनी मराठीवर एक सुंदर मालिका सुरू झाली आहे, खरंच तिचं काय चुकलं. त्या मालिकेमध्ये मी श्रेयस अग्निहोत्री ही मुख्य भूमिका साकारतोय. ही आमची मालिका म्हणजे या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर कसं असतं ना, आपल्या लहानपणापासून एक गोष्ट आपल्या सतत कानावर पडलेली आहे की जी गोष्ट ज्या माणसाची आहे ती त्याला मिळालीच पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणतो एखादा माणूस होतकरू आहे की डिझर्विंग आहे, तर त्याला ती गोष्ट मिळालीच पाहिजे. सो आमच्या कथेचा गाभा हाच आहे की दशपुत्रे नावाचं एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाचा बंगला किंवा त्यांची जमीन, त्यांची कंपनी ही ह्या सगळ्या गोष्टी विशिष्ट कारणास्तव अग्निहोत्रींकडे आलेल्या असतात. सो बेसिकली दशपुत्री आणि अग्निहोत्री हे बिझनेस पार्टनर्स असतात, पण काही अशा घडामोडी घडतात आणि आता पूर्ण त्याचा जो टेकओव्हर केलेला आहे तो अग्निहोत्रींकडे आहे. सो ह्यामध्ये भरपूरशा घडामोडी घडत आहेत. श्रेयस अग्निहोत्री हा जो मुलगा आहे जो मी साकारतोय, तो मुलगा कसा आहे, खूप वक्तशीर आहे, हा खूप करारी आहे, खूप केअरफ्री असा आहे आणि तो स्वतःच्या कोशामध्ये आहे. कारण त्याचे बाबा तो वयाचा म्हणजे जेव्हा श्रेयस 10 वर्षांचा होता तेव्हापासून ते घर सोडून गेलेले आहेत. सो ह्या संपूर्ण मालिकेमध्ये तो आपल्या बाबांचा शोध घेतोय आणि त्या दरम्यान तो विविध लोकांना भेटतो. आपण नॉर्मली बघा कुठलीही गोष्ट घरात जरी हरवली तरी आपण पहिला प्रश्न आईला विचारतो, तसंच तोही आपल्या आईला विचारतो की माझा डॅड कुठे आहे, पण त्याचं योग्य उत्तर हे आईकडून मिळत नाही, त्यामुळे त्याचा आईवरती राग असतो. सो संपूर्ण कथेमध्ये हेच घडते आणि आमची कथा जी आहे ही एक लव्ह स्टोरी आहे, ह्यामध्ये फॅमिली ड्रामा आहे, पण त्याचबरोबर थ्रिलर एलिमेंटसुद्धा खूप आहे. थ्रिलर आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये खूप घडामोडी घडतात आणि वेगवान अशी आमची ही स्टोरी आहे. सो खरंच तिचं काय चुकलं ही सोनी मराठीवर आमची मालिका आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता नक्की बघा आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.